नमस्कार. गेल्या 2 दिवसांपासून पुणे महानगरपालिकेच्या बाहेर कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेचे परीक्षार्थी आंदोलन करत आहेत. गेल्या 2 दिवसापासून आक्रोश मांडत आहेत, परंतु पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना अजूनही कुठल्या प्रकारची जाग आलेल्याचं दिसत नाही. काल देखील आमचं शिष्टमंडळ त्यांना भेटायला गेलं, पोलिसांनी मध्यस्थी केली आणि काल देखील आयुक्तांनी आम्हाला तोंडी आश्वासन दिलं की आम्ही ह्याच्यावरती सकारात्मक मार्ग काढू आणि या प्रकरणाची पेपरफुटच्या प्रकरणाची सखोल चौकशी करू. मात्र काल देखील आयुक्तांकडून आम्हाला फसवण्यात आलं. आज राज्याचे युवा नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार राष्ट्रवादीचे नेते रोहितदादा पवार आले. आमच्या विद्यार्थ्यांसोबत त्यांचं शिष्टमंडळ आयुक्तांना भेटण्यासाठी गेलं. रोहितदादांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी पोलीस देखील होते आणि मीडिया देखील होती, विद्यार्थी होते. या सगळ्यांच्या समोर महापालिका आयुक्तांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही त्या ठिकाणी या प्रकरणाची सखोल चौकशी करू. आमची मागणी हे होती की भरती परीक्षा रद्द करा, परंतु त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद न देता त्यांनी त्याच्यामध्ये मार्ग आम्हाला सांगितला की जोपर्यंत या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्षपाती चौकशी होत नाही तोपर्यंत आम्ही यामध्ये सिलेक्ट झालेल्या कॅन्डिडेटचा जॉईनिंग त्यांना देणार नाही. सकाळी त्यांनी बोललं तुम्हाला दुपारपर्यंत लेटर मिळून जाईल असं सांगितलं. आता बघायला गेलं तर 7:30 वाजले. 7:30 वाजल्या तरी त्यांचं लेटर अद्याप आम्हाला प्राप्त झालेलं नाही. काही वेळापूर्वी आकाश नावाचा एक विद्यार्थी आहे, आकाश सावंत, त्याची प्रकृती त्या ठिकाणी खालावली होती, त्याला चक्कर आली होती, त्याला हॉस्पिटल त्या ठिकाणी केलं होतं. ही सगळी परिस्थिती एका बाजूला आणि आम्ही लेटरची वाट बघत आज 7:30 वाजलेले आहेत. अद्याप देखील आम्हाला त्याकडून कुठल्या प्रकारचा प्रतिसाद प्राप्त झालेला नाही. विटकर सर जे की सुरक्षा विभागाचे प्रमुख आहेत महानगरपालिकेचे, त्यांनी आम्हाला सांगितलं होतं 5:30 वाजेपर्यंत हे लेटर तुम्हाला मिळेल, परंतु 5:30 वाजून आता 7:30 झाल्या, कुठलंही लेटर प्राप्त झालेलं नाही. महापालिकेचे आयुक्त नवल किशोराम साहेब त्या ठिकाणी या गेटवरून आउट गेटवरून बाहेर येणार होते, परंतु विद्यार्थ्यांचा कालवा बघून, विद्यार्थ्यांचा रोष बघून त्यांनी अक्षरशः गाडीची दिशा बदलली आणि त्या गेटने ते पळून गेले अक्षरशः. म्हणजे विद्यार्थ्यांना फसवताय कशासाठी, कुणाला पाठीशी घालताय? 169 जागांचा हा सगळा स्कॅम आहे. याच्यामधल्या किती लोकांना पैसे देऊन तुम्ही नियुक्ती देणार आहात? रात्रंदिवस काबड काष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती अन्याय किती दिवस केला जाणार आहे? नीटचा पेपर फुटतो, नेटचा पेपर फुटतो, टीईटीचा पेपर फुटतो, सेटचा देखील पेपर फुटला होता, तलाठी भरतीत 30 बोंब, WCDच्या भरतीत 30 बोंब. म्हणजे अभ्यास करायचा की नाही? चांगला त्या ठिकाणी दर्जेदार विद्यार्थी त्या ठिकाणी अधिकारी घडणार आहे की नाही, हा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो. मात्र महापालिका प्रशासनाला सांगणं आहे, विद्यार्थ्यांच्या सहनशक्तीचा अंत तुम्ही पाहू नका. तात्काळ या भरती प्रक्रियेला तुम्ही स्टे द्या. स्टे नसाल देणार तर ही भरती प्रक्रिया जी आपण राबवत आहात, DV झालेली आहे, जॉईनिंग देखील कोणाला देऊ नका. एवढं जरी केलं तरी आम्ही आमचं आंदोलन बंद करू, पण तो शब्द तुम्ही रिटर्न जोपर्यंत देत नाही तोपर्यंत या गेटवरून कुठलाही विद्यार्थी उठणार नाही. इथेच विद्यार्थी थांबतील, झोपतील आणि सकाळी पण हे आंदोलन कंटिन्यू राहील. या ठिकाणी मी सांगतो. जय हिंद. इन्कलाब जिंदाबाद.